नमस्कार. आज आपण इस्कॉन मंदिराविषयी थोडंसं माहिती घेऊया. नवी मुंबईतील खारघर येथे आशियातील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर उभारलं आहे. हे मंदिर नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. इस्कॉन मंदिरात जाण्यासाठी प्रवासी स्थानिक बस पकडू शकतात किंवा ऑटो रिक्षाचा पर्याय देखील निवडू शकतात. पर्यायी तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा कॅब सेवा भाड्याने घेऊ शकता. खारघरच्या इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाहीये. मंदिर दुपारी 1 ते 4:30 आणि संध्याकाळी 9 ते पहाटे 4:30 पर्यंत बंद राहतं. उर्वरित वेळेमध्ये ते मंदिर कार्यरत असतं. दिवसभर विशेष समारंभांचे नियोजन केले जाते. त्याचं वेळापत्रक त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकतं. समारंभ पहाटे 4:30 वाजता सुरू होतो. इस्कॉनचं हे पहिले मंदिर आहे ज्यात संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक असेल. या मंदिराला श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असे नाव देण्यात आले आहे. हे मंदिर 12 वर्षात पूर्ण झाले. एकूण 9 एकरवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च आला असल्याचे सांगण्यात आले आहे. चांदीच्या दरवाजावर गदा, शंख, चक्र आणि ध्वज कोरलेले आहेत. मुख्य खोलीत कृष्णाची 3D पेंटिंग आणि दशावतारांच्या कलाकृती लावल्या आहेत. मंदिर परिसरामध्ये 5 ते 6 एकर हिरवळ अधिकच आकर्षक दिसत आहे. दशावतार मंदिराच्या समोर विशाल बाग असून त्यात कारंजामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे. मुख्य मंदिर आणि त्याच्या छतावर कलाकुसर केले असून पांढरा, सोनेरी आणि गुलाबी रंगाचा वापर केला आहे. खारघरच्या इस्कॉन मंदिराच्या आवारात श्री श्री राधा मदन मोहनजी, श्री श्री गौर निताई, श्री श्री विठ्ठल रुक्मिणीजी, श्री श्री सीता राम लक्ष्मण हनुमानजी अशी प्रार्थनास्थळे आहेत. इस्कॉन खारघर मंदिरात विविध प्रकारचे जेवण असलेले एक चांगले कॅन्टीन पण आहे. त्याशिवाय इतर सुविधांमध्ये भक्ती वेदांत सभागृह पण आहे. इस्कॉन मंदिरात त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे एक्झिबिशन पण लावलेले आहे. खूप साऱ्या वस्तू त्या एक्झिबिशन मध्ये आहेत. 3D पेंटिंग्ज आहेत. वेगवेगळ्या देवांचे पेंटिंग्ज आहेत. राधाकृष्णाच्या पण पेंटिंग्ज आहेत. छान छान देवांच्या मूर्ती आहेत. वेगवेगळ्या प्रकारामध्ये मूर्ती आहेत. गाय वासरूंची मूर्ती आहे. छोट्या गाय वासरूंच्या मूर्ती आहेत. मोठ्या आकारामध्ये पण आहेत. तसंच साबण, पंचगव्य साबण, केशर, चंदन असे अनेक प्रकारचे साबण आहेत. अशा अनेक प्रकारच्या सुवासिक अगरबत्त्या आहेत आणि खूप प्रकारचे धूप, कापूर वगैरे वस्तू तिथं ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या कीचेन्स, ब्रेसलेट्स, शोपीस असे अनेक प्रकारच्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. वेगवेगळी लहान मुलांसाठी पुस्तकं आहेत. मोठ्या माणसांसाठी पण पुस्तकं आहेत. तुम्हाला आवडतील तर चित्राचे पुस्तकं पण आहेत. वेगवेगळी अनेक प्रकारची पुस्तकं तिथं ठेवलेली आहेत आणि हे सगळं तुम्ही छान आरामात बघू शकता. तुम्हाला जर आवडलं तर खरेदीही करू शकता. अशा या खारघरच्या इस्कॉन मंदिराला तुम्ही जरूर भेट द्या. तुम्हाला पण ते मंदिर खूप आवडेल. जय श्री कृष्ण. धन्यवाद.